राम राम मंडळी. अगदी बेंबीच्या देठापासून पूर्ण कोपरापर्यंत हात जोडून सर्वांना नमस्कार, राम राम. आता तुम्ही म्हणसाल आज काय झालं याला, कोपरापासून बेंबीच्या देठापासून हात जोडतोय. खतरनाक प्रकरण घडलं राव. दाजी नाराज झाले होते. कसं बस आवरलं त्यांना तुम्हाला काय सांगू. अवघड कार्यक्रम करून ठेवला हो दाजींनी. नवरी घेऊन जायला तयार होते. पार पोलीस स्टेशन पर्यंत मॅटर गेलं. तेव्हा कुठं समजूत काढून हे सगळं प्रकरण मिटलं. पण तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, मी पण घेत नाही. कारण दाजी माझे नव्हते ना आपले होते, तर दाजी होते लोकांचे. अरे कहना क्या चाहते हो? आता दाजी तुमचे असो, आमचे असो किंवा कोणाचे असू दे, दाजींना खूप जपावं लागतं. अगदी फुलाप्रमाणे जपावं लागतं. नाहीतर दाजी कधी नाराज होईल सांगता येत नाही. बरं, कोणत्या छोट्या गोष्टीवरून जावई लोक रुसून बसतील याचा काही नियम नसतो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब असाच एक दाजी रुसण्याचा प्रकार घडला आणि थेट पोलीस स्टेशनात जाऊन पोहोचला. देहरादूनवरून बिजनोरच्या गहमलपूरला आलेला नवरा मोहम्मद साबिर आणि त्याची नवरी दोघांनी एकमेकाला पाहिलं, पसंत केलं. लग्नाचा दिवस ठरला आणि मग दोघांच्याही मनात तो लग्नावाला लाडू फुटला. एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, नहीं, तो लाडू, तो नाही का, शादी वो लड्डू है जो खाए वो भी पछताए, जो ना खाए वो भी पछताए. जो नाही खात त्याला पण पश्चाताप आणि जो खातोय त्याला पण पश्चाताप. मग लाडू खाऊन पश्चाताप झालेला कधीही चांगला, नाही का. आणि मग असाच विचार करून तो लग्नाचा लाडू खात्यात. नेमकं या दाजींनी पण तेच केलं. असा लाडू त्या लोकांच्या दाजींनी खाल्ला आणि मग लग्नातला जेवणासाठी केलेला जेवणातला लाडू न खाताच दाजी मार खाऊन पोलीस स्टेशनला गेले. काय राव लोक, दाजीला मारतात का कुठं. मित्रांनो, नक्की काय कारस्थान करून ठेवलं होतं त्या प्रिय दाजींनी, त्यांच्या आवडत्या मेहुणीने, सासू सासरेने, पोरी पाहायला आलेल्या पोरांनी आणि फक्त जेवायला आलेल्या लोकांनी. ए टू झेड सगळं काय कारस्थान घडलं होतं पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, स्वागत आहे तुमचं कट कारस्थानच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या प्रकरणाला सुरुवात झाली होती देहरादूनमधून. मोहम्मद साबिर नावाचा नवरा गहमलपूर बिजनोरला दुल्हन हम ले जाएंगे असं म्हणत आपल्या लग्नासाठी आला. सगळं आनंदात चाललं होतं. बँड बाजा, ढोल ताशे, नाच गाणी आणि लग्न मंडपात गजबजलेलं वातावरण. लग्नातल्या सगळ्या विधी पार पडल्या. साखरपुडा झाला. साखरपुडा चालू असताना प्रथेप्रमाणे लोक आधीच जेवणाच्या हॉलमध्ये हावऱ्यासारखी खुर्ची धरून बसली होती. गुलाबजाम आपल्याला भेटतात का नाही. पण साखरपुडा झाला, सगळे जेवायला बसले. नवरा नवरी हळद लावून फोटो काढायला गेले. त्यानंतर लग्न मंडपात लग्नासाठी नवरा नवरदेव उभे राहिले. मंगलाष्टिका पार पडल्या आणि त्यानंतर लग्न झालं. नवरा नवरी पूजेला बसले. अधूनमधून लग्न झालेली पोरं नवरीकडून आलेल्या कलवऱ्यांकडे पाहत होती. जमतंय का कुठं आपलं असा विचार करत त्या पोरीला इम्प्रेस करण्यासाठी दिवसभर त्याच्या मागं मागं उपाशी तापाशी फिरत होते. जाणून बुजून अक्षदा नवरा नवरीच्या अंगावर टाकायचं सोडून पोरींना फेकून मारत होती आणि पोरींकडे पाहून गालातल्या गालात खदा खदा हसत होती. लग्न कार्य म्हणलं का लग्नात मज्जा मस्करी चालू असतंच, नाही का. बरं, हे सगळं चालू होतं तोच लाडक्या दाजींच्या मेहुण्यांनी प्रथेप्रमाणे बूट चोरला आणि ठरवलं हीच ती वेळ दाजीकडून भक्कम पैसे मागायचे. वर्षभर मेकअपचे पैसे कमी नाही पडले पाहिजे. एवढी पोरं आपल्या मागं मागं फिरत आहेत, आपलं पण लग्न होईलच की, त्यामुळे बुटी फुल दिसणं गरजेचं आहे असा विचार केला आणि थोडे थोडके नाही तर 50,000 रुपयांची भली मोठी रक्कम मागितली. आणि मेहुण्या दाजींना म्हणाल्या, दाजी बुटासाठी 50,000 रुपये तयार ठेवा, नाहीतर बूट भेटणार नाही. आमच्यासोबत चप्पल घालून नाचावं लागेल तुम्हाला. एका बाजूने नवरीकडच्या कलवऱ्या, दुसऱ्या बाजूने नवरदेवाचे कलवरे आणि मध्ये दाजी. असा व्यवहार चालू होता. नाही होय करता करता दाजींनी 5,000 रुपये काढले आणि कलावरींना दिले आणि मग एकच खळबळ उडाली. मेहुणी आणि नवरीकडचं कुटुंब भडकलं. 5,000 रुपये देऊन दाजीने आमची किंमत करतोय असं त्यांना वाटू लागलं. ये कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. त्याने साबिरला भिकारी म्हणून शिवीगाळ केली. गजब बेइज्जती है। नवरदेवाकडचे काही कमी असतात का. त्यांनी पण मग मुलीच्या अंगावर घातलेले दागिने खरे आहेत का, का नक्की कुठल्या बाजारातून खोटे दागिने आणलेत असं बोलून आपली बाजू भक्कम करायचा प्रयत्न केला.
पण याच्यामध्ये नवरदेवाला साबीरला मात्र राग आला आणि हा वाद लवकरच भांडणात बदलला. मज्जा मस्करीचं रूपांतर हाणामारी झालं. सगळे एकमेकांना भिडले आणि अख्ख्या मांडवात राडा पसरला. नवरीकडील काही लोकांनी हातात लाट्या काट्या घेतल्या आणि साबीरला त्याच्या नातेवाईकांना खोली दाबून ठेवलं. 2 तासांनी तणावाची परिस्थिती सावरली आणि कसाबसा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर साबीरने ठामपणे सांगितलं, मी नवरी घेऊन जाणार नाही. दुल्हन हम नहीं ले जाएंगे. हा शब्द ऐकताच नवरीचं कुटुंब भडकलं. नवरीच्या लोकांनी थेट गुंड बोलवले आणि साबीरच्या कुटुंबावर हल्ला चढवला. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हा राग आणि राडा एवढा भडकला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी वऱ्हाडी मंडळींना कसं तरी सोडवलं आणि दोन्ही पक्षांना नजीबाबाद पोलीस स्टेशनात आणलं. तिथे पोलिसांनी दोन्ही पक्षाची समजूत काढली आणि शेवटी तडजोड करायला सांगितली. तडजोड झाली. साबीरने शेवटी 10,000 रुपये वाढवले आणि मग नवरीचं कुटुंब आणि कलावऱ्या थोड्या खुश झाल्या. शेवटी नवरदेव दुल्हन हम ले जाएंगे म्हणत नवरीला घेऊन घरी गेला आणि प्रकरण मिटलं. मंडळी, इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच जायची घाई करू नका, कारण लग्नामध्ये जसं आजकाल संध्याकाळचं पण जेवण असतंय तसंच आपल्या व्हिडिओमध्ये पण थोडीशी गंमत अजून बाकी आहे. हे झालं बुटावाले दाजींचं प्रकरण. पण आता काही काही दाजी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. ह्या व्हिडिओ माझ्या दाजींसारखे असतात. व्हिडिओ बघा आता तुम्ही आणि मला सांगा काय करावं त्या सातारच्या लोकांनी. जर असे दाजी असेल तर त्या दाजींना कसा सांभाळून घ्यावा कमेंट करू तुम्ही सांगा व्हिडिओ पाहून. याच्याही पलीकडं काही काही दाजींची खूप मजा असते. लोक त्यांना अगदी तळ हातावरती जातात. तळ हातावरल्या फोडाप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात. व्हिडिओ बघा तुम्हीच आता. ह्या दाजींची किती मजा आहे तुम्ही सांगा बरं. आता बुटावरून कारस्थान घडलेल्या दाजींचा व्हिडिओ पण देतो. तो व्हिडिओ पण पहा. सर मेरा नाम मोहम्मद साबिर है। क्या मामला है? सर मैं शादी थी मेरी आज, मैं इनके घर आया था। आज जो चौथी सरा होता है ना सर, वो सलामी, मैं उस पर गया। इस साली ने 50,000 मांगे, तो मैंने उनको 5,000 रुपये दिए। तो उन्होंने बोला जो और लेडीज़ थी कि अपने पास रखे तो तू भिखारी है, ऐसे करके बात करी। ठीक है सर। तो फिर उन्होंने आपस में झगड़े पहन के अभी मैंने उनको बोला कि मुझसे कोई गलती हो तो मैं हाथ पकड़ के माफ़ी मांग लूँगा, अपने तुम्हारा सबके पैर पकड़ लूँगा, लड़की को भेज दो आप खुशी से बस। ठीक है। और ये इन्होंने फिर हमें रूम में अपनी बैठक में बंद करके हमारे हमारे वालिद साहब को, हमारे हाजी जी को, हमारे भाई को और हमारी भाभी को, हमारे भतीजे को, सबको मारा सर। बाहर से लड़के बुला के थे, जितने भाई थे सब ने मारा सर। हम मारा किस किसको? सर लड़की के भाइयों ने, लड़की के ताऊ ने और ताऊ के लड़कों ने, और वो बाहर से लड़के रखे थे। लड़ मारा सर तेरे भाई के, सर ये फट गया थे तुमने पूरा सूजा पड़ा सर, यहाँ पे सूजा पड़ा है। अब मेरे वालिद साहब, अब मेरे खोपड़ी पे मारा, कोई बॉडी बिल्डर था इनमें, इनका ताऊ का चाचा लड़का। तो मैंने ऐसे कर बचाया, इन्होंने मुझे बहुत मारा और मेरे पेट में दर्द हो रहा सर। एक बार मेरे पेट में मारा इन्होंने। आता गंमत म्हणून सांगतो, सिरियसली घ्या नाही तर खरोखर घ्या. त्यामुळे या 2-3 नवरदेवांचं जाऊ द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कलवरीनी आणि कोणीच दाजींकडे जास्तीचे पैसे मागू नका. ब्युटी पार्लरचा खर्च नाही झाला तरी चालेल. आणि नवरदेवांनी नवरी घेऊन न जाण्याचा निर्णय काळजीपूर्वक घ्या, नाहीतर नवरीच्या लोकांनी गुंड बोलवले तर तुमच्यासोबत असा राडा होऊ शकतो. त्यामुळे शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या दाजींना, लाडक्या मेहुणीबाईला, प्रिय सासूला, सासरेला, ज्यांचं लग्न झालं आहे, आशांनी लग्न होणार आहे त्यांना पाठवा आणि आधी सावध करा. आणि ज्यांचं लग्न ठरलं आहे त्यांनी पण एकमेकाला शेअर करायला काही हरकत नाही, कारण उगाच नंतर राडा नको. ज्यांचं लग्न ठरलं नाही पण करायचं आहे त्यांनी पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे लवकर लग्न ठरेल. पण लक्षात ठेवा, लग्न तो लाडू आहे, खाणारा पण पस्तावतो ना, खाणारा पण पस्तावतो, पण लाडू खाऊन पस्तावलेलं कधीही चांगलं. बाकी शेवटची टिप, बोर्ड थोडा स्वस्तातला घ्या आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. खाली बटन आहे लाल काळं, कचकन दाबा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढील एका कारस्थानी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.